महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। पुढे जायचं ना आम्ही साहेब सांगा तुम्ही आम्हाला 4 दिवसानंतर तुम्ही वायरिंग द्यायची असते ना। माझा नवरा दुखल्या पाण्याचा आम्ही कालच चुकी करून आलो। अटॅक झाला त्या माणसाला, तुम्ही 2 दिवस साहेब आम्हाला तुम्ही 2 दिवस आम्हाला साहेब। माझ्या सुना पण घरी नाही ना, ही म्हातारी जावी पा दुखण्याची आलो की माणसाला 2 अटॅक झाले साहेब आम्हाला। आज या ठिकाणी आपण कांचनवाडी गट नंबर 42 मध्ये जो डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत 24 मीटरचा रस्ता आहे, जो पुढे जाऊन धुळे सोलापूर हायवेला अटॅच होतो, त्या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या ठिकाणी काही कच्च्या आणि पक्क्या स्वरूपाची जी बांधकामं आहेत, ती बांधकामं आज निष्कासित करण्यात आलेली आहेत। आणि हे करत असताना इथे महानगरपालिकेच्या वतीने 260 आणि 478 अशा दोन्ही प्रकारच्या नोटिसेस आपण इश्यू केलेल्या आहेत। मात्र समर्पक खुलासा न आल्यामुळे आज महानगरपालिकेच्या वतीने इथे जी अनधिकृतरित्या ठरलेली जी काही स्ट्रक्चर्स असतील ते आज आम्ही डेमॉलिश केलेली आहेत। आणि यामुळे एक पैठण रोडपासून जो धुळे सोलापूर हायवेला जाणारा जो रस्ता आहे, याचा फार मोठा एक ॲक्सेस या एरियामधील लोकांना उपलब्ध होईल, जेणेकरून भविष्यात जे काही ट्रॅफिक कंजेशन आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याला निश्चितपणे मदत होईल। सर, पण हा रस्ता तुम्ही मोठा करू लागले, हा रस्ता तयार कधी होणार आहे? हा रस्त्याचं आम्ही वर्क ऑर्डरसुद्धा दिलेलं आहे आणि कंत्राटदाराच्या मार्फतीने हे काढल्याबरोबर अगदी 7 दिवसांच्या आतमध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। संभ्रम हा आहे एन्क्रोचमेंट ड्राईव्ह की रस्ता रुंदीकरण? हा रस्ता रुंदीकरणाचाच एक भाग आहे, कारण आपण डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे येणारे रस्ते आहेत ते सगळ्या रस्ते आपण मोकळे करण्यासाठीच या ठिकाणी हा ड्राईव्ह घेतलेला आहे। जी 8 रस्त्यांच्या नावे यापूर्वी घोषित केलेली होती, त्यापैकी हा एक रस्ता होता। आणि या भागामध्ये आम्ही किमान 4 महिन्यांपूर्वी सर्व नोटिसेस दिलेल्या होत्या, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं। त्याच्यानंतरही त्यांना अनाऊन्समेंट आणि बाकी गोष्टी केल्यानंतरही संधी पूर्ण दिल्यानंतरच ही कारवाईसाठी आज आम्ही महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे संयुक्तपणे कारवाईसाठी आलेलं आहे। सर, याच्या अगोदर पण रस्ते, आता पडेगावचा रस्ता झाला, चिकलठाण्याचा रस्ता झाला, मोठा गेला, पण ते रस्ते तयार नाही झाले, परत अतिक्रमण सुरू झालेलं आहे। नाही, हे जे अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत, आपण बघितलं असेल की ते तात्पुरत्या स्वरूपातली जे हातगाडी असतील किंवा असतील कच्च्या स्वरूपातली छोटी छोटी अतिक्रमण त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे, जी सकाळी करून व्यवसाय करून ते संध्याकाळी जातात। तिथं पक्का अतिक्रमण कुठलंच नाही आहे। दुसरी गोष्ट की आजच्या दिवशी त्या ठिकाणी महानगरपालिकेने 3100 कोटीचा DPR हा महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे। आणि जे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया असेल, PWD असेल किंवा MSRDC ह्या ज्या काही यंत्रणांच्या माध्यमातून त्या जागेंवरती रस्ते करण्याचे आहे, ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। धन्यवाद।